बरीचशी लोक ही व्यायामासाठी काहीही न खाता जातात, कारण त्यांना असं वाटतं की व्यायामासाठी जी एनर्जी गरज पडेल तर ती आपल्या फॅटला बर्न करून भेटेल आणि त्याच्यामुळे आपलं फॅट पर्सेंटेज कमी व्हायला लागेल, आपलं वजन कमी व्हायला लागेल. परंतु डायबिटिक पेशंटसाठी हे अजिबात योग्य नाहीये. कारण तुम्ही जर डायबिटीससाठी मेडिसिन्स घेत असाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला वर्कआउट करताना जर हायपोग्लायसिमिया क्रिएट झाला, तुमचे शुगर लेवल अचानकपणे ड्रॉप व्हायला लागल्या, तर त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. चक्कर येऊन पडल्यामुळे तुम्हाला फ्रॅक्चर होऊ शकतं, हेड इंजुरी होऊ शकतात किंवा वेट तुमच्या अंगावर पडू शकतं. आणि त्याच्यामुळे जे इंजुरी होऊ शकतात, त्याच्यामुळे जे तुम्हाला पुढे जाऊन बेडरेस्ट करायला लागेल, त्याच्यातून जी इमोबिलिटी येईल, त्या इमोबिलिटीमुळे तुमचे शुगर लेवल मॅनेज करणं तुम्हाला डिफिकल्ट होईल. त्यामुळेच जिमला जात असाल, पुढे वर्कआउट करत असाल, तर त्याच्या 30 मिनिटं अगोदर तुम्ही काहीतरी खाणं गरजेचं आहे आणि 30 मिनिटं नंतरही काही खाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे एनर्जी लेवल मेंटेन राहतील. आणि त्याचा अजून एक असा फायदा आहे की जर तुम्ही काही खाऊन गेलात तर जिम मध्ये तुम्हाला पुरेशी एनर्जी असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेट उचलू शकाल आणि त्याच्यामुळे तुमचा मसल जास्तीत जास्त ग्रो व्हायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यातून पुढे जाऊन तुमच्या कॅलरीज बर्न होत राहतील आणि तुमच्या शुगर लेवल मॅनेज होत राहतील. मी डायबिटीससाठी मेडिसिन्स घेत नाहीये, तरी सुद्धा मी जिमला जाण्याच्या अगोदर थोडा भात खाऊन जातो आणि जिमवरून आल्यानंतर उपीट